नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत एक थोडीशी हटके रेसिपी, पापडाची वडी. जसं आपण अळूची वडी, कोथिंबीरची वडी करतो, अगदी तशाच पद्धतीने आज आपण करणार आहोत पापडाची वडी. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पापड वापरतो ना, त्या पापडापैकी सगळ्यात मोठ्या साईजचा पापड मी इथे घेतलेले आहेत. त्यानंतर चला वडीला लावण्याचं जे सामान आहे ते आपण करूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यात घेतलेलं आहे चण्याचं पीठ. त्या चण्याच्या पिठामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ टाकून आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हलकासा ओवा. ओवा जो आहे तो मी असा हातावरती व्यवस्थित चुरून टाकलेला आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या त्या डाळीच्या पिठाला व्यवस्थित उतरेल. त्यानंतर टर्न आहे आपल्या मसाल्यांचा. टाकूया चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे तिखट, थोडीशी हळद आणि चवीला छान असा खमंग हिंग. त्यानंतर आपले हे जे सगळे जिन्नस आहेत, हे सगळे जिन्नस एकत्र करण्यापूर्वी आपण त्यामध्ये टाकणार आहोत हलकेसे तीळ. तीळ टाकल्याने इथे वडीला एकदम छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण ती वडी तळतो तेव्हा तीळ पण दिसायला छान दिसतात. तर चला इथे टाकूयात मस्तपैकी पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी एकसारखं व्यवस्थित करायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण अळूची वडी किंवा कोथिंबीरीच्या वडीचं बॅटर करणार होतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चण्याच्या पिठाचं बॅटर बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पापडाला अगदी एकसारखं पसरलं जाईल अशा पद्धतीने मी डाळीचं पीठ इथे पाणी घालून अगदी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आपल्या गरजेनुसार आणि तांदळाच्या आणि चण्याच्या पिठानुसार आपण पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. तर बघा इथं मी तुम्हाला म्हटलं पापड मी इथे एक मोठे घेतलेले आहेत. तर ते ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतली चाळण. चाळणीला आपण तेलाचा छान हात लावूया. ती छान तेलाने गार्निश करून घेऊयात आणि तेलाने छान ग्रीस झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे पापड आहेत, हे पापड मोस्टली आपण जे मसाला पापडासाठी वापरतो तसे मोठे पापड जे आहेत ते पापड आपण इथे लावूयात. तुम्ही बघू शकता एक पापड मी इथे चाळणीला लावलेलं आहे आणि त्याला एकसारखं असं आपलं डाळीच्या पिठाचं सामान आपण छान ते बॅटर पसरवून घेणार आहोत. तर हे बॅटर जे आहे ते अगदी पातळ लेअर आपल्याला लावायचे, जेणेकरून आपण जेव्हा तळू तेव्हा हे सगळं पापडाच्या आतलं जे पीठ आहे ते व्यवस्थित पद्धतीने तळून आपल्या वड्या खुसखुशीत होतील. तर एक पापड ठेवून झालेला आहे. आता ठेवूया दुसरा पापड. दुसरा पापडही आपण त्या पिठावर हलका प्रेस करून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा उरलेलं पीठ जे आहे ते पीठ आपण लावून घेऊया. समजा तुम्हाला इथे आंबट गोड चव आवडत असेल तर इथे चिंचेची पेस्ट किंवा आपण जी चिंच खजुराची गोड चटणी असते ती पण तुम्ही इथे बेसला लावून त्याच्यावरती तुम्ही ते पापड लावू शकता. तुम्ही बघाल मी आता इथे तिसऱ्या पापडाची लेअर लावलेली आहे. एकमेकांच्या वरती 3 असे पापड मी चढवलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना एकसारखं असं डाळीचं पीठ मी इथे लावून घेतलेलं आहे. तर बघा डाळीचं पीठ छान लावलेलं आहे आणि आता आपल्याला त्याला लावायचं आहे अजून एक पापड. तर हा आहे आपला चौथा पापड. या पद्धतीने मी 4 लेअरमध्ये जे आहे ते आपलं पापडाची जी वडी आहे ती मी केलेली. ह्या लेअर किंवा हे पापड जितके आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ह्या पद्धतीने 4 पापडांच्या लेअर ठेवून आता आपल्याला हे जे आहे ते आपल्याला छान उकडायला ठेवायचे आहे. ज्या पद्धतीने आपण वडी उकडायला ठेवतो त्या पद्धतीने कुठल्याही स्टीमरमध्ये सुद्धा तुम्ही हे लावू शकता किंवा ढोकळ्याच्या जे आपलं असतो साचा त्याच्यामध्ये लावू शकता. मी इथे नॉर्मल इंडालियमचा तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यामध्ये हे जे पापडाच्या वडीचं जे आहे चाळण ती मी ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून हे मी गॅसवरती ठेवलेलं आहे. आपल्याला मध्यम आकाराचं प्रमाण आहे त्या गॅसमध्ये आपल्याला ते ठेवून जवळजवळ 10 ते 15 मिनटं ही वडी ठेवायची. बघा वरच्या बाजूला जे पीठ होतं ते आता हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे आपली पापडाची वडी ही व्यवस्थित उकडून रेडी आहे. तिला आपण थोडंसं गार होऊ देऊयात आणि त्यानंतर पिझ्झा कटरने किंवा सुरीने मी एकसारख्या इथे वड्या पाडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे चौकोन आकारामध्ये ह्या पापडाच्या वड्या अगदी हे पापड जे आहे ते आपण वाफेवर उकडल्यामुळं ते सॉफ्ट झालेले असतात. त्यामुळे आपल्याला हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या साईजच्या वड्या इथे छान पडतात. तर ह्या पद्धतीने छान अशा चौकोनी चौकोनी वड्या आपण व्यवस्थित काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला ते मध्यम आकाराच्या गॅसवरती तळून घ्यायचे. तुम्ही जर का हे पापड आपले अनमोल्ड व्यवस्थित होत असतील ना तुमचे तर ते डायरेक्ट अनमोल्ड करून सुद्धा तुम्ही ह्या वड्या कट करू शकता.
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काठापासून ही वडी सुरीनं आणि कटरच्या साह्याने छान सोडवून घेऊया. आणि त्यानंतर आपली जी ही लेअरवाली जी पापडाची वडी आहे ना, ती पापडाची वडी तुम्ही बघू शकता, आपण 5 पापड लावलेले आहेत तरीसुद्धा त्या अगदी छान आणि पातळ अशा दिसत आहेत, कारण आपण पिठाची जी लेअर होती ती एकदम पातळ लावलेली होती. ह्या वड्या अशाच खायलासुद्धा अगदी छान लागतात. उकडलेल्या असल्यामुळे त्यांची टेस्ट ही अगदी मस्त आणि वेगळी लागते. तर ह्या पद्धतीने आपण ज्या चौकोनी चौकोनी वड्या करून घेतलेल्या आहेत त्या आता आपल्याला मंद अशा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. तर चला, मी ह्या सगळ्या वड्या व्यवस्थित अशा सोडवून घेतलेल्या आहेत आणि सोडवून घेतलेल्या वड्यांना आता आपण हळूहळू तळायला घेऊयात. एका बाजूला मी कढईमध्ये हलकंसं तेल घालून ठेवलेलं आहे, जेणेकरून ह्या वड्या आपण सोडवेपर्यंत ते जे तेल आहे ते तेल अगदी व्यवस्थित तापेल. तर तुम्ही बघू शकता, मी सगळ्या वड्या ह्या व्यवस्थित सोडवून घेतल्या आणि आता आपण घेणार आहोत त्यांना तळण्याचं काम. तर चला, आपलं तेल पण अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. आपल्या पापडाच्या ज्या वड्या आहेत त्या आता तेलामध्ये जाण्यासाठी आहेत रेडी. मंद अशा मीडियम गॅस आचेवरती आपल्याला त्या तळायच्या आहेत. तुमची कढई आणि तुमच्या तेलाच्या प्रमाणानुसार गॅसची आच तुम्ही कमी जास्त करणार आहात. पण खूप जास्त मोठ्या आचेवरती ह्या वड्या तळल्या की पापड हा पातळ असल्यामुळे त्या पटकन करपून जातात. तुम्ही बघू शकता, अगदी 1 ते 2 मिनटातच पापड जो आहे तो छान तळला जातो आणि त्यामुळे ह्या वड्यांना अगदी एकसारख्या कडा सुटतात आणि मस्त लेअरमध्ये ह्या वड्या आपल्या छान दिसायला लागतात. तर एक 5 ते 10 मिनटं मीडियम आचेवरती भाजल्यानंतर, फ्राय केल्यानंतर हे बघा, आपल्या वडीला किती छान पदर सुटलेले आहेत. तर ही पापडाची वडी जी आहे ती ह्या पद्धतीने मस्त क्रिस्पी तयार होते. तर आपल्या ज्या तळून झालेल्या खमंग अशा पापडाच्या वड्या आहेत त्या आपण काढूया तेलातून बाहेर, ज्या आहेत खाण्यासाठी रेडी. तर मीडियम गॅसवर 1 बाय 1 अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या वड्या छान तळून काढणार आहात. याच्यामध्ये मी कोथिंबीरही घातलेली नाही आणि आंबट गोडपणा येण्यासाठी काही घातलेलं नाही. ह्या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. तुमच्या टेस्टनुसार, चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर अशा आपल्या आगळ्या वेगळ्या पापडाच्या वड्या आहेत रेडी. एन्जॉय.